मुंबईला कुणाचा बाप तोडू शकत नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। मुंबईला तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुकडे करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर अनेक वर्षांपासून मुंबईवर डोळा चाचपडून बघतायत असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। मुंबई गुजरातला मिळवण्याचं यांचं स्वप्न आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। 4 महिन्यानंतर भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता। जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे, ये तो मैं खुलेआम बोलता हूं। लेकिन साथ ही साथ ये भी नहीं हम होने देंगे कि मुंबई का जो महत्व है, मुंबई मेरे महाराष्ट्र की, अपने महाराष्ट्र की राजधानी है, साथ ही साथ देश की आर्थिक राजधानी मानी जाती है। और यही जो उसका महत्व है, कुछ लोगों के आंखों में वो चुभता है। तो वो सारी बातें चुरा कर फिल्म इंडस्ट्री कहां लेके जा रहे थे, कौन लेके जा रहा था, मैं ये क्या सच्चाई नहीं है? अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा। ते सहज नाही होते सगळ्या गोष्टी। मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का। आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल। आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे।